30 एप्रिल 2025 अक्षय तृतीया. राशीनुसार करादान. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयावर दरवर्षी साजरा होणारा अक्षय तृतीया यावेळी 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. अक्षय तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप पवित्र मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचा आणि कामांचा क्षय होत नाही. त्यांचे पुण्य अनेक जन्मापर्यंत सोबत राहते. या अक्षय तृतीयेवर आपल्या राशीनुसार वस्तू दान करा, म्हणजे तुमचे दुःख दूर होईल आणि आयुष्यात खूप आनंद येईल. तर पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी गहू, तांदूळ तसेच लाल रंगाचे कपडे दान करावे. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी लाडू दान करावे, परंतु हे लाडू लाल कपड्यात ठेवून दान करा. याने तुमचे कष्ट दूर होतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतील. दुसरी राशी आहे वृषभ राशी. या राशीच्या लोकांनी तांदूळ, दही, मध आणि पांढरे कपडे दान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माठात पाणी भरून दान करणे चांगले मानले जाते. यामुळे घरात समृद्धी येईल आणि कुंडलीतील शुक्राचे स्थान मजबूत होईल. पुढील राशी आहे मिथुन राशी. हिरवी डाळ, पांढरे कपडे तसेच हिरव्या रंगाचे साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी हिरवी मूग डाळ दान करा. शक्य असल्यास कोणत्याही गरजूंना कपडे दान करा. यामुळे कुटुंबात समृद्धी येईल. पुढील राशी आहे कर्क राशी. या राशीच्या लोकांनी मध, दही तसेच पांढरे कपडे दान करावे. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं. दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते. असे केल्याने कौटुंबिक संकट दूर होईल आणि घरात समृद्धी येईल. शक्य असल्यास चांदीमध्ये मोती घालून अक्षय तृतीयेच्या दिवशी धारण करा. पुढील राशी आहे सिंह राशी. लाल रंगाचे कपडे, तांबडा चेंडू तसेच लाल रंगाचे साहित्य दान करावे. सिंह राशीच्या लोकांनी लाल मसूर, गूळ, लाल कपड्यांचे दान करावे. यामुळे त्यांचा सूर्य मजबूत होईल आणि सर्व त्रास दूर होतील. सूर्यालाही अर्घ्य अर्पण करा. पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. पांढरा कपडा, तांदूळ तसेच पांढऱ्या रंगाचे साहित्य दान करावे. कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी पन्ना धारण करावा आणि मुगाची डाळ विकत घ्यावी. ती डाळ दान करताना प्लेटमध्ये 1 चिमूटभर डाळ वाचवून ठेवा आणि त्याला घरातील धान्यात मिसळा. यामुळे घरात नेहमीच समृद्धी राहील. पुढील राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तांदूळ, मध, दही तसेच पांढरे कपडे दान करावे. तुळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरे कपडे, दूध, दही, तांदूळ, साखर, खीर इत्यादी गोष्टी दान करावेत. पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. तांदूळ, तांबडा कपडा तसेच लाल रंगाचे साहित्य दान करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी किंवा सरबत द्यावे. इच्छा असल्यास आपण या दिवशी प्याऊ देखील बसवू शकता. त्याशिवाय मुंगा धारण करा. यामुळे घरातल्या अनेक समस्या दूर होतील आणि कुटुंबात आनंद येईल. पुढील राशी आहे ती म्हणजे धनु राशी. गहू, तांदूळ तसेच पांढरे कपडे दान करावे. धनु राशीच्या लोकांनी या दिवशी नारायण पूजेच्या वेळी पिवळ्या कपड्यात हळद लपेटून पूजास्थळावर ठेवा. तसेच पिवळ्या वस्तू, पिवळे तांदूळ, पिवळी डाळ, केळी इत्यादी गोष्टी दान करा. यामुळे गुरु बृहस्पतीची स्थिती मजबूत होईल आणि बिघडलेली सर्व कामे पूर्ण होतील. पुढील राशी आहे मकर राशी. पाणी तसेच पांढरे कपडे दान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी एका पात्रात तिळाचे तेल ठेवून
घराच्या पूर्वेकडील बाजूला ठेवा. याशिवाय काळे तीळ, काळी डाळ वगैरे दान करा. पुढील राशी आहे कुंभ राशी. फळे तसेच पांढरे कपडे दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी मोहरीचे तेल, काळे तीळ, लोह, काळी डाळ, नारळ इत्यादींचे दान करावे. समस्येतून मुक्तता मिळेल. पुढील राशी आहे आणि शेवटची ती म्हणजे मीन राशी. पिवळ्या रंगाच्या कपड्यात पिवळे फूल बांधून घराच्या पूर्व दिशेने ठेवा. हळद आणि हरभऱ्याची डाळ विकत घेऊन घरात आणून दान करा. बेसनाची मिठाई तसेच पांढरे कपडे दान करावे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.